नमस्कार मित्रांनो, आजच्या ह्या सेशनमध्ये आपल्याला मौर्य काळ याच्याविषयीची माहिती बघायची आहे आणि ह्या सेशनमध्ये आपण मुख्यतः मौर्य काळातल्या कला आपण याच्याविषयी माहिती बघणार आहोत। मौर्य काळातली जी संपूर्ण कला आहे त्याचा मुख्य भाग म्हणजे सम्राट अशोकाने उभारलेले लेख, ठीक आहे। आणि ह्याच्यामध्ये मग 3 प्रकारच्या लेखांचा समावेश होतो। पहिला आहे गुहालेख, ठीक आहे। दुसरा आहे स्तंभ लेख आणि तिसरा आहे शिलालेख, ठीक आहे। या 3 प्रकारच्या ज्या वेगवेगळे इन्स्क्रिप्शन आहेत त्याच्याविषयी मुख्यतः माहिती आपल्याला आता याच्या सेशनमध्ये बघायची आहे, ठीक आहे। आता पहिल्यांदा मौर्य काळामध्येच भारतामध्ये कोरीव लेण्या तयार करण्याची सुरुवात झाली होती आणि भारतातल्या पहिल्या लेण्या आपल्याला असं म्हणता येईल या बारावर आणि नागार्जुनी या लेण्या होत्या या बिहार, ठीक आहे। बिहार राज्यामध्ये हे ठिकाणे ऑब्वियसली मौर्यांची राजधानी पाटलीपुत्र शहर हे बिहारमध्येच आहे आणि त्याच्या जवळच उत्तरेला नेपाळ आणि बिहारच्या मध्ये या इंडियाच्या रिजनमध्ये बिहार राज्यामध्ये या लेण्या आहेत आणि ह्याच्यापैकी काही लेण्या या आजीविका पंथाला दान म्हणून देण्यात आलेल्या होत्या, ठीक आहे। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या काळामध्ये पाटलीपुत्र इथे एक भव्य लाकडी महल होतं, याचा उल्लेख आपल्याला मेगॅस्थनीस ह्यानं सुद्धा केलेला आहे। त्याचबरोबर या मेगॅस्थनीस नंतर इसवी सन 5व्या शतकामध्ये जो भारतामध्ये चीनी प्रवासी आला होता फाहियान याने सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे। या काळामध्ये सर्वसामान्य लोक जे होते ते वस्तूच्या स्वरूपात कॅशमध्ये किंवा पैशांच्या स्वरूपात किंवा परिश्रम म्हणून शासनाला काय केले जाते काय करत होते ते कर देत होते आणि ते श्रम स्वरूपाने दिलेले कर त्याला विष्ठी असं म्हटलं जायचं, ठीक आहे। शासनाला एक प्रकारे शासनाची कामं करून द्यायची त्यालाच कर मानलं जाईल, ठीक आहे। अशोकाने त्याच्या साम्राज्यामध्ये विविध प्रकारचे शिलालेख तयार करून घेतले। सुरुवातीला जे आपण बघितलं त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत। एक आहे शिलालेख म्हणजे साधारण दगडावर कोरलेला लेख, ठीक आहे। साधारण कुठल्याही दगडावर कोरलेला लेख आपण त्याला शिलालेख म्हणतो। स्तंभलेख म्हणजे काय तर मोठमोठे खांब 20 फूट 25 फूट 50 फूट असे खांब उभारून त्याच्यावर लेख तयार केलेत, ठीक आहे, त्याच्यावर लेख कोरलेत ते स्तंभलेख। आणि गुफांमधील दगडांवर कोरलेले लेख गुहालेख असे 3 प्रकारचे त्याचे लेख आढळलेले आहेत आणि भारतामध्ये आजपर्यंत असे 40 शिलालेख एकूण आपल्याला आढळलेले आहेत। या मॅपमध्ये तुम्हाला अशोकाचे जे लेख आढळलेले आहेत ते वेगवेगळे ठिकाणं इथं दिसून येतात। तुमच्या स्टेट बोर्डमध्ये वगैरे NCERTच्या आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा याचा मॅप आहे, ते व्यवस्थित मॅप बघून घ्यायचा, त्या जागांची नावं वाचायची। इथे वेगवेगळे दिलेले आहेत बघा, जसं पिलर एडिक्ट दिलंय, रॉक एडिक्ट दिलंय आणि इतर अशा गोष्टी तुम्ही व्यवस्थित मॅप बघून घ्यायचा। प्राचीन मध्ययुगीनचा अभ्यास करताना वेगवेगळे जे चित्र आपण ह्या PPTsमध्ये घेतो, ठीक आहे, आपल्या व्हिडिओजमध्ये दाखवतो किंवा आपल्या पुस्तकांमध्ये आहे ते व्यवस्थित तुम्ही बघितले पाहिजे, त्यांचं ऑब्झर्वेशन केलं पाहिजे। कधी कधी त्यातनं सुद्धा तुम्हाला प्रश्न सुटण्याची शक्यता जास्त असते अभ्यासापेक्षा, ठीक आहे। त्यामुळे व्यवस्थित बघत चला। तर पहिला की अशोकाचा जो स्तंभलेख असायचे, ठीक आहे, त्याचे ते लेख अखंड दगडाने बनलेले होते आणि जनरली हे जे स्तंभ होते यांच्या वरच्या बाजूला शीर्ष भागावर एक मूर्ती कोरली जायची ज्याला कॅपिटल असं म्हटलं जायचं। तर हा एक स्तंभ आहे बघा आणि याच्या अगोदरच्या आपल्या पेजवर इथे बघा ही आपली जी भारताची राजमुद्रा तुम्हाला दिसतीये ही सारनाथ, ठीक आहे, सारनाथ इथल्या स्तंभावर हे अशा प्रकारची मुद्रा तिथे आहे। त्याचा फोटो सुद्धा आपल्याला पुढे बघायचा आहेच आहे, ठीक आहे। तर हे जे मूर्ती असायची वर एक त्याला कॅपिटल असं म्हटलं जायचं। त्याच्या खाली एका प्रकारे उलट कमळ, ठीक आहे, कमळाचं फूल असं उलट काढलेलं आहे आणि त्याच्यावर हे एक प्राण्याची मूर्ती तिथं कोरलेली असायची। हे सगळे दगड म्हणजे त्यांना साम्राज्यात सर्वत्र म्हणजे गिरनार, ठीक आहे, जे गुजरातमध्ये पाकिस्तानमधला जे तक्षशिला वगैरे एरिया आहे तिथून संपूर्ण उत्तर भारतामध्ये हे स्तंभलेख आपल्याला आढळतात। परंतु ह्यांचं वैशिष्ट्य असं आहे की हे सर्व दगड हे चुनार ही एक ठिकाण आहे बिहारमधलं, ठीक आहे,
या एकाच खाणीवरनं हे दगड घेतलेले आहेत. म्हणजे एकतर ते इतके मोठे मोठे दगड, अखंड दगड, ठीक आहे, ते इतक्या लांब लांबच्या प्रदेशावर ट्रान्सपोर्ट करायचे ह्याचा पुरावा आपल्याला याच्यातनं मिळतो. ठीक आहे. हे जे लेख आहेत अशोकाचे सगळे लेख आहेत त्याच्यावर त्याच्या विविध राजाज्ञा कोरल्या जायच्या किंवा काही ठिकाणी अशोकाचं धोरण कोरलं जायचं, जसं धम्म धोरण. ठीक आहे. किंवा काही ठिकाणी त्याने सांगितलंय धम्म महामत्त नावाचा अधिकारी त्याला अपॉइंट केलाय, त्याचं काम काय वगैरे वगैरे, आणि लोकांनी त्याला कसं सहकार्य करणं अपेक्षित आहे. किंवा काही ठिकाणी त्यानं प्रजेला, संपूर्ण प्रजाला आपले लेकरं असं म्हटलेलं आहे. माझी मुलं आहेत, संपूर्ण प्रजा हे माझी मुलासारखी आहेत, त्यांचं पालन पोषण करणं, त्यांचा विकास करणं ही माझी जबाबदारी आहे. म्हणजे तो एक कल्याणकारी राज्याची भूमिका या लेखांच्या माध्यमातून आपल्याला दर्शवत आहे. तर हे सुद्धा तो करायचा. सर्वात पहिल्यांदा 1750 मध्ये अशोकाच्या ह्या शिलालेखाचा शोध पेड्रो टिफेन थेलर या व्यक्तीने लावला होता. ऑब्विसली हा युरोपियन व्यक्ती आहे, भारतीय नाही आहे. ठीक आहे. पुढे जाऊन जेम्स प्रिन्सेप, ठीक आहे, हा जेम्स प्रिन्सेप याने या लेखांचा अर्थ लावण्यात यश मिळवलं, कारण हे मुख्यतः प्राकृत, काही ठिकाणी पाली, ठीक आहे, काही ठिकाणी अरमाईक इत्यादी वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये हे लेख होते. आणि आज या भाषा, आज जरी आपल्याला अर्थ कळाले तर 1700-1800च्या शतकांमध्ये ह्या भाषा आपल्याकडे जवळजवळ लुप्त झालेल्या होते, त्याच्यामुळे त्यांचा काही अर्थ स्पष्टपणे कळू शकलेला नव्हता. मात्र जेम्स प्रिन्सेपने त्याचा अर्थ लावण्यात यश मिळवलं होतं. ठीक आहे. आता अशोकाचे जे शिलालेख आहेत, ठीक आहे, ते मुख्यतः प्राकृत आणि इतर स्थानिक भाषेत आहेत, हे आपण बघितलं. या शिलालेखांसाठी मुख्यतः ब्राह्मी लिपी वापरली जायची. ठीक आहे. संपूर्ण भारतामध्ये ब्राह्मी लिपी एक्सेप्ट वायव्य भारताचा जो भाग आहे तिथे खरोष्टी, अरमाईक आणि ग्रीक इत्यादी लिपींचा वापर तिथे केला जायचा. अशोकाचे जे आता मोठे शिलालेख आहेत, ठीक आहे, अशोकांच्या शिलालेखांचे मोठे शिलालेख, त्याला मराठीमध्ये बृहत शिलालेख असा शब्द येतो आणि इंग्लिशमध्ये त्याला मेजर रॉक एडिक्ट्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. हे मोठे शिलालेख आपल्याला आता बघायचे. ठीक आहे. त्यात पहिलं आहे, म्हणजे त्या शिलालेखामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्यापैकी महत्त्वाचं काय सांगितलेलं आहे, मुख्य थीम किंवा मुख्य पॉईंट त्या शिलालेखामध्ये काय आहेत ते आपण बघूयात. तर पहिल्या याच्यामध्ये काय सांगितलंय, प्राणी हत्या किंवा शिकार याच्यावर बंदी घालण्याविषयी त्याच्यामध्ये उल्लेख येतो. ठीक आहे. दुसरा शिलालेख आहे त्याच्यामध्ये मानव तसेच इतर प्राण्यांना वैद्यकीय मदत, विहिरी बांधाव्यात आणि झाडे लावावीत. आता हे सगळं आपल्याला कसं दिसतंय, तर त्याचं धोरण दिसतंय कल्याणकारी राज्याचे धोरण. ठीक आहे. कल्याणकारी राज्याचं धोरण या माध्यमातून स्पष्ट होतं. तिसऱ्या मोठ्या शिलालेखामध्ये काय म्हटलेलं आहे, ब्राह्मण श्रमणांप्रती सहिष्णुता दाखवावी. ठीक आहे. म्हणजे इथे बघा की फक्त अशोकाने जरी बौद्ध धर्म स्वीकारलेला असला तरीही त्यानं इतर धर्मांच्या बाबतीत, इतर धर्माच्या संतांना त्यांना योग्य चांगली वागणूक द्यावी हे सुद्धा त्याच्या धोरणामध्ये सांगितलंय. ते धम्म धोरणाचा महत्त्वाचा भाग होता. ठीक आहे. त्याचबरोबर प्रादेशिक युक्त अशा अधिकाऱ्यांच्या पदाचा सुद्धा उल्लेख येतो. हा जो फोटो आहे, ठीक आहे, हा लुंबिनी नेपाळ इथला हा स्तंभ आहे. ठीक आहे. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की गौतम बुद्धांचं जन्मस्थळ इथे हे कोरलेलं आहे आणि ह्याच्यावरच कन्फर्म झालं होतं की हे गौतम बुद्धांचं जन्मस्थळ आहे, कारण तिथं अशोकाचा हा स्तंभलेख आढळलेला आहे. ठीक आहे. पुढचा आहे चौथ्या मोठ्या शिलालेखामध्ये काय म्हटलंय, तर बेरी घोष म्हणजे युद्ध धोरणाचा त्याग करून काय करायचं, धम्म धोरणाचा म्हणजे शांततेच्या धोरणाचा स्वीकार करायचा असा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. पाचवं मोठं शिलालेख जे त्याच्यामध्ये सांगितलंय की राज्यारोहणाच्या म्हणजे तो राजा झाल्याच्या 14व्या वर्षी धम्म महामत्त या अधिकाऱ्याची नियुक्ती केली. मुख्यतः धम्म धोरणाचा प्रचार करणे
ही जबाबदारी या धम्म महामत्तावर दिलेली होती। आणि मग अनेक उल्लेख त्याच्याबद्दल येतात की बाबा अशोक या धम्म महामत्ता अधिकाऱ्यासाठी 24 तास अवेलेबल असायचा, असं काही नाही की ह्याच वेळेला यायचं त्याच वेळेला यायचं नाही, जेव्हा तो येईल तेव्हा त्यासाठी अशोक अवेलेबल आहे असं याच्यामध्ये एका लेखामध्ये सांगितलेलं आहे। ठीक आहे, पुढचा आहे 6वं मोठं शिलालेख। याच्यामध्ये मंत्री परिषद, पोलिसनी, प्रतिविधी, ठीक आहे, इत्यादी राजांचा उल्लेख, धम्म महामत्त इत्यादी अधिकाऱ्यांचा उल्लेख इथं केलेला आहे। धम्म महामत्त ह्या अधिकाऱ्याला अशोक कोणत्याही वेळी भेटण्यास उपलब्ध असतो असं या 6व्या मोठ्या शिलालेखामध्ये सांगितलेलं आहे। बऱ्याच गोष्टी आहेत पण आपण काय करतो इथं की जे क्रक्स आहे, मुख्य मुद्दा जो आहे तो आपण इथे घेतो आणि तुम्हाला मुख्यतः याच्यावर जोड्या लावाच्या स्वरूपाचे प्रश्न येणार आहेत, त्याच्यामुळे ती काळजी तुम्हाला घ्यायची आहे। ठीक आहे, पुढचा आहे 7वं मोठं शिलालेख। याच्यामध्ये सर्व धर्म आणि पंथांबाबत सहिष्णुता बाळगावी, म्हणजे अशोकाने वैयक्तिक धर्म हा बौद्ध धर्म स्वीकारला असेल किंवा त्याने राज्याचं धोरण म्हणून धम्म धोरण स्वीकारलं असेल तरीही त्याने सर्वांप्रती सहिष्णुता बाळगावी हे सांगितलंय। कारण राजा जो असतो, शासक जो असतो, त्याला फक्त आदर्शवाद बघून चालत नाही किंवा स्वतःचं बघून चालत नाही, त्यांना सगळ्यांचं बघायचं असतं, त्याच्या जनतेचं सगळ्यांचं त्यांनी बघणं अपेक्षित असतं। आणि त्याच्यामुळे काय झालंय, हा काय म्हणतो, अशोक काय म्हणतो की सर्व धर्मांच्या प्रती आपण सहिष्णुता बाळगली पाहिजे। ठीक आहे, 8वा मोठं शिलालेख। ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर राज्यारोहणाच्या 10व्या वर्षी समभूती बौद्ध गया इथे त्याने धम्मयात्रा केलेली आहे। अशोक जो होता तो सतत साम्राज्यात भटकंती करायचा, दर 2-5 वर्षांना तो इकडे तिकडे भटकायचा, जेणेकरून त्याला साम्राज्याची प्रशासनाची ॲक्च्युअल ओळख, ठीक आहे, त्याला होईल, ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन त्याला मिळेल। हा बघा एक दगड आहे, हा नॅशनल म्युझियममध्ये दिल्लीमध्ये ठेवलेला हा दगड आहे आणि ह्याच्यावर सगळीकडं हा लेख कोरलेले आहेत। ठीक आहे, याच्यावर अक्षरं कोरलेली आहेत, त्याचा मेसेज कोरलेला आहे। तर हे आत्ता नॅशनल म्युझियम दिल्लीला ठेवलेलं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर आहे 9वं मोठं शिलालेख। याच्यामध्ये सांगितलंय की विविध उत्सव जे आहेत, ठीक आहे, विविध धर्माचे उत्सव सगळे, ते उत्सव कसे निरुपयोगी आहेत, त्यांना काही जास्त महत्त्व नाही आहे। खरा उत्सव काय आहे तर धम्म धोरण, ठीक आहे, धम्म उत्सव साजरा करणं हाच खरा उत्सव आहे असं त्यानं म्हटलेलं आहे। आणि ऑब्विसली मग धम्म धोरणात काही एका विशिष्ट धर्मासाठी म्हटलेलं आहे नाही, सगळ्याच धर्मांसाठी म्हटलं आहे। ठीक आहे, सगळ्याच धर्मांसाठी जे नियम आहेत त्यांचं पालन व्हावं आणि उत्सव वगैरे ह्या गोष्टींमध्ये खूप काही पडू नये असा सल्ला त्यांना दिला आहे। तसंच गुलाम, शिक्षक, नोकर वर्ग तसेच सर्व प्राणी यांच्याबरोबर प्रेमाने वागावे। आता तुम्ही म्हणता की भारत हा एक बाय डिफॉल्ट आपल्या DNA मध्ये सहिष्णुता आहे आणि त्याचं प्रतिबिंब आपल्याला इथं दिसतं। ठीक आहे, सहिष्णुता जे आहे ते आपल्या DNA मध्ये, आपण जर भारतीय आहोत तर आपण सहिष्णू असतोच दुसऱ्याच्या धर्माप्रती, दुसऱ्याच्या जातीप्रती, दुसऱ्यांच्या विचाराप्रती। ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण सहिष्णू असतो, हे आपल्या बाय डिफॉल्ट आपल्या DNA मध्ये आणि ते इथून आहे, ह्याच्या अगोदरपासून पण आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे त्याला काय सांगितलंय बघा की सर्व प्राण्यांप्रती, नोकर, गुलाम, शिक्षक सगळ्यांप्रती प्रेमभाव राखावा, सहिष्णुता दाखवावी। त्याच्यानंतर 10व्या मोठ्या शिलालेखामध्ये काय म्हटलंय की राजाला आता गौरव किंवा कीर्तीची गरज उरत नाही। ठीक आहे, त्याला स्वतःचं मोठेपण किंवा स्वतःचा विजय करायचा नाहीये, त्याला कशाची अभिलाषा आहे, आता त्याला फक्त धम्माचा विजय व्हावा, धम्माचा गौरव व्हावा इतकीच त्याची अपेक्षा आहे। आता हे एक प्रॅक्टिकल धोरण होतं, कारण मौर्य साम्राज्याचा जो विकास होता तो ऑलरेडी त्याच्या नैसर्गिक सीमांपर्यंत झालेला होता। बघा दक्षिणेत जो ब्रह्मगिरी, कर्नाटकचा पुढचा भाग जो आहे म्हणजे तमिळनाडू, केरळ, हा पूर्ण डोंगराळ एरिया आहे, तिकडे तो जाऊ शकत नाही, गेला तर कंट्रोल करू शकत नाही। ठीक आहे, म्हणजे तिकडे खूप डिफिकल्ट पार्ट आहे। आपण जर पश्चिमेकडे बघितलं तर हिंदुकुश पर्वत रांगांच्या पलीकडे जाणं हे खूप अवघड आहे, मग तिकडे जाणार कसं, कंट्रोल करणार कसं। पूर्वेकडे अगेन हिमालयन रांग आहे, ठीक आहे, उत्तरेकडे हिमालयन रांग आहे, बाकी बाजूला समुद्र आहे। मग ऑलरेडी भौगोलिक सीमा ज्या मॅक्झिमम तो एम्पायर एक्सपांड करू शकत होता त्याच्यावर त्याचा कंट्रोल होता। बरं, हा एरिया रिजन वाईज म्हणजे प्रदेशाच्या भूभागाच्या बाबतीत तर मोठा होताच होता, पण लोकसंख्येच्या बाबतीत मोठा होता। मग आता ह्याच्या पुढे साम्राज्याचा भौतिक विस्तार करणं, फिजिकल एक्सपान्शन, हे काही प्रॅक्टिकली शक्य झालं नव्हतं। त्याच्यामुळे त्यानं काय केलं, आता एक
आपलं नाव मोठं करण्यासाठी आणि त्याचबरोबर संबंधित समाजाच्या तत्कालीन समाजाच्या समस्यांना त्यानं त्याच्यावर सोल्युशन म्हणून हा धम्म धोरणाचा स्वीकार केला आणि तो काय म्हणतो आता धम्माचा विजय व्हावा, कारण धम्माचा विजय झाला की ऑटोमॅटिकली त्याचा सुद्धा विजय ह्याच्यामध्ये होणारच आहे, त्याचाही गौरव ह्याच्यामध्ये होणारच आहे. 11वं शिलालेख. ठीक आहे, याच्यामध्ये काय म्हटलंय धम्म धोरण याच्यामध्ये अधिक तपशीलवारपणे स्पष्ट केलेलं आहे. काय काय वरिष्ठांना मान देणे, प्राणी हत्या न करणे, मित्रांप्रती सद्भाव आणि गुलाम नोकरांना चांगली वागणूक द्यावी असा उपदेश दिलेला आहे. आता इथे ह्या 11व्या याच्यावरून आपल्याला स्पष्ट होतं की कुठेही त्याला कोणताही विशिष्ट एक धर्म अपेक्षित नाहीये. ह्या जनरल गाईडलाईन्स आहेत. ठीक आहे, जनरल प्रिन्सिपल आहेत, जनरल मॅनर्स आहेत जे आपण फॉलो करायला पाहिजे हे त्याला अपेक्षित आहे. ठीक आहे, इथे हा जो फोटो तुम्हाला दिसतोय हा गिरनारचा शिलालेख आहे. या एकाच दगडावर, ठीक आहे, या एकाच दगडावर अशोकाचा सुद्धा लेख आहे आणि रुद्रदमन या शासकाचा सुद्धा लेख आहे. हा गिरनार तलाव इथे आहे गुजरात राज्यात. ठीक आहे, गुजरात राज्यामध्ये गिरनार आहे आणि तिथे हा शिलालेख आहे. याच्याबद्दल माहिती पुढे येणार आहेच आहे. ठीक आहे, 12वा शिलालेख मोठा शिलालेख. याच्यामध्ये काय म्हटलंय इतर धर्मांच्या पंथांच्या बाबतीत सहिष्णुतेचे धोरण असावे आणि अशोकाचा उल्लेख याच्यामध्ये देवानुपियदस्सी असं केलेलं आहे. काय देवानुपियदस्सी. ठीक आहे, म्हणजे देवाचा प्रिय असा दास असा उल्लेख अशोकाने त्याच्यामध्ये केलेला आहे. 13वा शिलालेख हा सर्वात मोठा शिलालेख आहे 13वा. ठीक आहे, आणि राज्यारोहणाच्या 9व्या वर्षी झालेल्या कलिंग युद्धाबाबत राजाने दुःख व्यक्त केलेलं आहे. म्हणजे ॲक्च्युअल दुःख म्हणजे युद्ध झाल्यानंतरही त्याला बऱ्याच काळाने त्याची जाणीव झालेली आहे किंवा इमिडिएटली झाली असेल तरी लगेच त्यानं युद्ध धोरणाचा त्याग करून लगेच धम्म धोरण स्वीकारलं अशातला भाग नाही, काही काळ त्याच्यामध्ये उलटलेला होता. 13वं शिलालेख. ठीक आहे, आणि या 13व्या शिलालेखामध्येच त्यानं सांगितलंय की धम्म विजय हा सर्वात मोठा विजय आहे. प्रॅक्टिकल फिजिकल एरिया मिळवण्यात आता काही त्याला जास्त रस नाही. त्याचबरोबर त्याने ह्या शिलालेखामध्ये सांगितलंय की त्यानं काही प्रदेशांवर खालील प्रदेशांवर धम्म विजय मिळवलेला आहे. याचा अर्थ धम्म धोरण ह्या भागापर्यंत त्याचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे असं त्याला म्हणायचं आहे. आणि हे शासक जे आपल्याकडे लिस्ट आहे त्या शासकांनी सुद्धा आता धम्म धोरणाचं महत्त्व मान्य केलेलं आहे. आता ते कितपत त्याला लागू करत होते याच्याविषयी मात्र माहिती उपलब्ध नाही. बघा कोण कोण आहेत तर ॲटिओचूस ग्रीकचा राजा होता, टॉलेमी दुसरा इजिप्तचा राजा होता, अलेक्झांडर इप्रिस, ठीक आहे, मगस क्रेनी, चौल पांड्य आणि सिलॉन म्हणजे श्रीलंका. ठीक आहे, इथे त्यांना आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा आणि महेंद्र यांना पाठवलं होतं धर्मप्रचारासाठी. ठीक आहे, तर या एरियामध्ये सुद्धा धम्म धोरणाचा स्वीकार केला गेलेला आहे. आणि ॲटिगोनुस गोनाटूस मॅसिडोनिया हे सगळ्या प्रदेशांमध्ये त्यानं धम्म धोरणाचा प्रचार केलेला आहे असं या शिलालेखामध्ये म्हटलंय. तर एक गोष्ट तर कन्फर्म होते की या एरियाबरोबर त्यांचे संबंध होते आणि ज्या प्रमाणात यांनी अर्थव्यवस्था विकसित केलेली आहे त्या प्रमाणानुसार आपल्याला हे स्पष्ट कळतं की हा काही फक्त गप्पा मारत नव्हता, यांच्याशी संबंध होते. बौद्ध धम्म, ठीक आहे, धम्म धोरण जे यांनी स्वीकारलंय ते आता कितपत लागू करत होते याच्याबद्दल आपल्याकडे माहिती नाहीये, पण त्याची पोहोच तिथपर्यंत होती हे मात्र याच्यातनं कन्फर्म आपल्याला कळतं. 14वं जे शिलालेख आहे याच्यामध्ये 14 शिलालेखांचं एकूण 14 शिलालेखांचं उद्दिष्ट स्पष्ट करण्याचं काम याच्यामध्ये केलेलं आहे. अशोकाचे हे जे 14 शिलालेख आहेत, ठीक आहे, आता नाव नीट लक्षात ठेवा. जोड्या लावामध्ये किंवा ऑड मॅन आउट वगैरेच्या प्रकारच्या प्रश्नामध्ये याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर येरागुडी, ठीक आहे, इथे आहे. सन्नती हे इथे, हे दोन्ही ठिकाण कर्नाटकमध्ये. जौगौडा आणि धौली, ठीक आहे, हे कलिंग रिजनमध्ये आहे. ठीक आहे, इथे सोपारा हे महाराष्ट्रामध्ये आहे, गिरनार गुजरातमध्ये आहे, कलसी हे उत्तराखंडच्या एरियामध्ये आहे, शहाबाजगडी आणि मनसेरा हे काश्मीरमध्ये आहे आणि कंधार हे आजच्या अफगाणिस्तानमध्ये. तर अशा टोटल
1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 ठिकाणी मिळून हे टोटल 14 त्याचे मोठे शिलालेख आपल्याला आढळतात आणि त्याच्यामध्ये मग त्यांना वेगवेगळी धोरणं आपली स्पष्ट केलेली आहे. ठीक आहे. आता पुढचा आहे अशोकाचे छोटे शिलालेख, त्याला मायनर रॉक एडिक्ट्स असं म्हटलं जातं. काय? छोटे शिलालेख. सम्राट अशोकाचे एकूण 20 छोटे शिलालेख आढळलेले आहेत. यापैकी 20 शिलालेखांपैकी सर्वाधिक 9 शिलालेख हे कर्नाटक या एकाच राज्यामध्ये आहेत. ठीक आहे. सर्वाधिक 9 शिलालेख एकूण ह्या कर्नाटक राज्यामध्ये आहेत. हे शिलालेख आणि त्यांच्यातली माहिती आता बघूयात. तर बघा, पहिला जो शिलालेख आहे तो कंदाहार इथे आहे. हा द्विभाषिक याच्यामध्ये लेख आहे, ग्रीक आणि आरामाईक भाषेमध्ये आहे. ठीक आहे. बघा, कंदाहारचं या ठिकाणी एक शिलालेख आहे. ठीक आहे, 1. त्याच्यानंतर बाराबर गुहा हे इकडे असणार आहे बघा, सारनाथ इथे जवळपास असणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये सांगितलंय की राजा पियदस्सीने ह्या गुफा आजीविका पंथाला दान केले आहेत. त्याचे वडील, या अशोकचे वडील बिंदुसार हे आजीविका पंथाचे फॉलोअर होते, त्याच्यामुळे त्यांना काय केलंय, त्या आजीविका पंथाला दान दिल्या आहेत असं म्हटलेलं आहे. तर आधी आपण काय करूयात, ह्या ठिकाणांचं नाव नीट बघून घेऊयात, मग पुढच्या भागाकडे जाऊयात. बघा, पकिलकुंड, ठीक आहे, मस्की, मंदागिरी, ठीक आहे, सिद्धपूर, ब्रह्मगिरी, नेत्तूर, उडेगुलम, ठीक आहे, रामेश्वर आणि येरागुड्डी अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे 9 शिलालेख या एक कर्नाटक राज्यामध्ये आढळतात. ठीक आहे. पुढे त्याच्यानंतरचा आहे अलाहाबाद आणि कौशंबी येथील 2 शिलालेख. या शिलालेखामध्ये जो मेसेज आहे तो राणीच्या नावानं आहे किंवा राणीचा शिलालेख करुवाकी राणीनं इथं शिलालेख याला कोरलेला आहे, त्याच्यामुळे करुवाकी राणीचा लेख म्हणून याला ओळखलं जातं. त्याच्यानंतर बैरथ राजस्थानमध्ये हे शिलालेख आहे. ठीक आहे. ही बैरथ जुन्या काळामध्ये म्हणजे मौर्य साम्राज्याच्या अगोदरच्या काळामध्ये मत्स्य महाजनपदाची राजधानी होती. ठीक आहे. ते म्हणजे विराटनगर आजचं. ठीक आहे. ठीक आहे. ते म्हणजेच बैरथ. ह्या विराटनगर पासून बैरथ पासून आजचं भाबरू, ठीक आहे, हे एक दुसरं शिलालेख आहे, खालीच आहे बघा, हे भाबरू शिलालेख इथून जवळच आहे. भाबरू शिलालेखामध्ये सम्राट अशोक हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता, म्हणजे वैयक्तिकरित्या त्यानं ह्या धर्माचं पालन केलेलं आहे इथं स्पष्ट होतं. आणि अलेक्झांडर कनिंगम याने ब्रिटिश काळात हा जो भाबरू येथील शिलालेख आहे तो त्यांना कलकत्ता इथे घेऊन गेलेला होता. त्याच्यानंतर आहे लंपाका, अफगाणिस्तानमध्ये आहे, अरमाईक भाषेतला हा शिलालेख आहे. त्याच्यानंतर आहे मस्की, कर्नाटक. इथे अशोकाचं नाव देवनाम पियदस्सी असं केलंय. आपण बऱ्याच ठिकाणी बघितलंय की अशोकाला वेगवेगळ्या लेखांमध्ये वेगवेगळ्या नावाने बोलवलेलं आहे. ठीक आहे. जसं काही ठिकाणी मगधचा राजा असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. काही ठिकाणी अशोकवर्धन म्हटलेलं आहे, वेगवेगळी नावं त्याचे घेतलेले आहेत. ठीक आहे. सो या मस्कीमध्ये देवनाम पियदस्सी असं म्हटलंय. सौगौरा हा ताम्रपत्रावरचा लेख आहे. ठीक आहे. याच्यामध्ये दुष्काळ पडल्याचा आणि त्यावर शासनाकडून उपाययोजना, जसं की ठीक आहे गोदामे बांधणे, ठीक आहे, अन्नधान्याची साठवणूक करणे ऑब्विसली, आणि लोकांना मदत करणे इत्यादी विषयीचे उल्लेख किंवा दुष्काळासंबंधी काय उपाययोजना शासनाने केलेल्या आहेत याचे उल्लेख तिथं आढळतात. इथे बघा, या एक स्ट्रक्चर आहे आणि याच्यावर आत जो दगड आहे त्याच्यावर अशोकाचा लेख कोरलेला आहे ह्या दगडावर. ठीक आहे. तर असे लेख त्यानं कोरलेले होते. ठीक आहे. पुढचे आहेत स्तंभलेख. ठीक आहे. आता अशोकाने साम्राज्यात सर्वत्र असे स्तंभ उभारलेले आहेत. ठीक आहे. हा बघा एक फोटो आहे अशोकाच्या स्तंभाचा. इतके मोठे फोटो आहे, म्हणजे किमान 30-40 फूट हे असेल. आणि इथे मध्ये बघा, इथे याच्यावर लेख दिसतोय आपल्याला. हा जो फोटो आहे तो ॲक्च्युअली प्रयाग इथे आहे. ठीक आहे. याच्याविषयी आणखीन माहिती आपल्याला पुढे बघायचीच आहे. तर प्रयाग इथला हा फोटो आहे. प्रयाग म्हणजे आजचं प्रयागराज. ठीक आहे. तर अशोकाचे साधारणतः 13 स्तंभ आजपर्यंत आढळलेले आहेत. या 13 स्तंभांपैकी 10 स्तंभांवर लेख आहेत आणि 3 स्तंभांवर लेख नाहीये. ठीक आहे. तर 10 स्तंभ कोणते ज्याच्यावर लेख आहे? रामपुरवा 1, लौर्या नंदनगड 2, लौर्या अररराज 3,
रुमंदेई 4, नीलगवा 5, कौशांबी 6, सारनाथ 7, मेरूत 8, टोपरा 9, ठीक आहे, आणि सांची 10. असे 10 ठिकाण आहेत ज्याच्यामध्ये 10 स्तंभलेख आपल्याला आज इथे आढळतात. आता रामपूरवाला अजून एक आहे, त्याच्यावर बखिरा किंवा त्याला कुलुहा असं म्हणतात आणि संकिसा 2 आणि 3 अशा 3 स्तंभांवर मात्र लेख आढळत नाही. म्हणजे नुसतेच ते स्तंभ उभारलेले आहेत, त्याच्यावर लेख उपलब्ध नाहीयेत. ठीक आहे. आता अशोकाचे जे स्तंभ होते त्या प्रत्येक स्तंभावर, आता इथे नीट लक्ष द्या याच्याकडे. हे समजा एक स्तंभ आहे, ठीक आहे, हा असा त्याचा बेस असणार आहे, असा स्तंभ आहे मोठा, ठीक आहे. या स्तंभावर असा उलटा एक गोल स्वरूपाचा काय असणार आहे, एक आपण म्हणूयात एक कमळ असणार आहे, ठीक आहे. आणि या कमळावर इथं जे चित्र तुम्हाला दिसतंय एक एक, ठीक आहे, 4 सिंह आहे, 4 सिंह आहे, 1 सिंह आहे, हत्ती आहे, इथे काही ठिकाणी घोडा आहे, बैल आहे, सिंह आहे, ठीक आहे. तर अशी ही मूर्ती या इथे असणार आहे, ठीक आहे, ठीक आहे. अशी मूर्ती इथे असणार आहे. ही जी मूर्ती आहे याला कॅपिटल म्हटलं गेलं, ठीक आहे. तर आता अशोकाचे जे स्तंभ आहे याच्यापैकी रामपूरवा हे सर्वात उंच, तर रुमंदेई हे सर्वात छोटं किंवा हाईटने कमी असलेला स्तंभलेख आहे. आता अशोकाचे जे स्तंभ आहेत त्याच्यावर प्रत्येक ठिकाणी मूर्ती आहे. मग मूर्ती कोणकोणती आहे बघा. 1 सिंहाची मूर्ती असलेले स्तंभ कुठे आहेत, रामपूरवा आणि लौरिया नंदनगड, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 4 सिंहाची मूर्ती सारनाथ आणि सांची. तर आपली भारताची राजमुद्रा जी आहे, भारताची राजमुद्रा जी आहे ती या सारनाथ इथून घेण्यात आलेली आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हत्ती मूर्ती संकिसा इथे आहे. बैल मूर्ती रामपूरवा इथे आहे, कारण आपण बघितलंय रामपूरवाला 2 स्तंभलेख आहेत, ठीक आहे. एका याच्यावर लेख आहे आणि एका याच्यावर नाहीये. घोड्याची मूर्ती रुमंदेई आणि लुंबिनी, ठीक आहे, इथे आहेत. लुंबिनीचा आपण फोटो बघितला, मे बी ती तुटलेली आता असेल, कारण ते जवळपास 2000 वर्ष 2200 वर्षापेक्षा जुनं ते स्तंभलेख आहे आणि 2200 वर्ष झाले ते ऊन पाऊस वारा सगळ्या झेलत ते तसेच उभे आहेत. तर मे बी ते कुजले किंवा हे झाले असतील, त्याच्यामुळे काही ठिकाणी त्यांची नासधूस झालेली आहेच ऑब्विसली, ठीक आहे. आता हे जे स्तंभलेख आहे यांच्यातली वेगवेगळी माहिती. पहिले, ठीक आहे, सामाजिक जीवनातील वागणुकीचे नियम हे सर्वसामान्य लोकांसाठी आहे, ठीक आहे, सर्वसामान्य लोकांसाठी, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये काय म्हटलंय की चक्षुदान म्हणजे नेत्रदान आणि धम्म ह्यांचा आपण एका प्रकारे वापर केला तर कमीत कमी पाप होतो असं म्हटलेलं आहे. आणि धम्माची व्याख्या सुद्धा याच्यामध्ये दिलेली आहे. अशोकाचं जे धम्म धोरण आहे त्याला काय अपेक्षित आहे त्याची व्याख्या याच्यामध्ये दिलेली आहे. तिसरं, आत्मा आणि पाप या शब्दांचा उल्लेख इथे आढळतो. आणि यानंतर या तिसऱ्या शिलालेखानंतरच 14 जे मोठे शिलालेख आहेत ज्याची आपण सुरुवातीला माहिती बघितली त्या लेखांची सुरुवात याच्या पुढे झालेली आहे, ठीक आहे. चौथं, याच्यामध्ये राजुका अधिकारी जो आहे राजुकाच्या अधिकार क्षेत्राचा उल्लेख येतो की त्याला काय काम करायला पाहिजे. पुलसींचा उल्लेख जनसंपर्क अधिकारी म्हणून येतो, ठीक आहे. आणि माझे सर्व लक्ष मी सर्व पंथांसाठी देईल, ठीक आहे, त्यांचं कल्याणकर्तेसाठी देईल असं अशोकाने सांगितलेलं आहे. तो कल्याणकारी राज्याची भूमिका आणि सर्वांना तो समान लेखतो. या गोष्टी आपल्याला या मुद्द्यावरून स्पष्ट होतात. पाचवं जे आहे की शिकार आणि झाडे तोडण्यास मनाई आहे. इथं अहिंसा हे तत्व त्यांना फॉलो केल्याचं दिसलं. आणि राज्यारोहणाप्रसंगी त्याने काही गुन्हेगारांना माफी दिल्याचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये आढळतो. पुढचा आहे 6वं, बघा इथे बघा हा जो फोटो आहे इथे आपल्याला 1 सिंहाची मूर्ती इथे दिसतीये, ठीक आहे. पुढचं जे आहे हा त्याचा मागचा भाग आहे, ठीक आहे. 1 सिंहाची मूर्ती इथे दिसते तुम्हाला, ठीक आहे. आणि इकडं एका प्रकारचं हे स्तूप आहे. पुढचं आहे 6वं, सार्वजनिक कल्याणाविषयीचा उल्लेख याच्यामध्ये आढळतो. आणि धम्म महामत्ता अधिकारी ह्या कल्याणाच्या कारभारात
धम्माच्या धोरणात सर्वत्र सर्व वेळी माझ्यासोबत आहेत असं अशोकाने इथं सांगितलेलं आहे। 7व्या याच्यामध्ये धम्म महामत्त याच्याविषयी उल्लेख आहे आणि राज्यारोहणाच्या 28व्या वर्षी दिल्ली आणि टोपरा इथे त्यांना काय केले होते, हे स्तंभ उभारले होते याच्याविषयी उल्लेख याच्यामध्ये आलेला आहे। ठीक आहे, आता हे जे अशोकाचे शिलालेख आहे त्याच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती जी ॲडिशनल आहे, ज्याच्यावर प्रश्न आलेले आहेत। ठीक आहे, काय प्रश्न वगैरे सांगतोच। ठीक आहे, बघा पहिलं की कौशांबी इथं अशोकाने जो स्तंभ उभारला होता, ठीक आहे, याच स्तंभावर त्याची पत्नी करुवाकी हिचा उल्लेख आहे। ठीक आहे, याच्यावर त्याची पत्नी करुवाकी हिचा उल्लेख आहे। त्या स्तंभाला पुढे हरिसेन या समुद्रगुप्त हा गुप्त शासक होता। ठीक आहे, म्हणजे अशोकानंतर जवळजवळ 500 वर्षानंतर झालेला हा शासक होता। त्यानं हरिसेन लिखित अलाहाबाद प्रशस्ती किंवा त्याला आज आपण प्रयाग प्रशस्ती म्हणतो, ती प्रयाग प्रशस्ती त्यानं कोरून घेतली होती। हरिसेन हा त्याच्या दरबारातला एक मंत्री होता, संधी विग्रहक होता। ठीक आहे, आणि तो लेखक सुद्धा होता, कवी सुद्धा होता। तर त्यानं समुद्रगुप्ताच्या राज्य धोरणाविषयी आणि मुख्यतः त्यानं साम्राज्याचा जो विस्तार केलेला आहे त्याच्याविषयी त्यानं काय केलं होतं, एक लेख त्याच्यावर कोरून घेतलेला होता। ठीक आहे, आणि याच्यामध्ये ज्यावर प्रश्न आलेला आहे बघा की आय थिंक 2019-20ला कधीतरी आला असेल की समुद्रगुप्ताने जे माळवा आणि दक्षिणेत जे 12 गणराज्य किंवा छोटे छोटे राज्य जिंकून घेतले त्यांच्या नावाविषयीचा तो प्रश्न आहे। ठीक आहे, त्यापैकी 5-7 काहीतरी त्याच्यामध्ये विचारलेले आहेत। ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे। या एकाच ह्याच्यावर, ठीक आहे, या एकाच लेखावर अशोक, समुद्रगुप्त आणि पुढे जहांगीर, ठीक आहे, अशा 3 सम्राटांचे आणि ओव्हर द पिरियड ऑफ 2000 इयर्स आपल्याला याच्यावर लेख दिसून येतात। ठीक आहे, याच्यावर जहांगीरने सुद्धा लेख करून घेतला। म्हणजे हा बघा, हा अलाहाबादच्या किल्ल्यातला जो स्तंभ आहे ज्याला आपण प्रयाग प्रशस्ती म्हणतो, आज त्याला प्रयाग शहर म्हणतो, प्रयागचा किल्ला आहे। याच्यावर अशोक, समुद्रगुप्त आणि जहांगीर असे तिघांचे लेख याच्यावर कोरलेले आहेत। ठीक आहे, काही इतिहासकार असं म्हणतात की हा जो मूळ स्तंभलेख होता तो कौशांबी इथे होता। मध्ययुगीन काळामध्ये अकबर या मुघल शासकाने त्याला काय केलं, प्रयागराज इथे आणून किल्ल्यामध्ये त्यानं लावून घेतला। हा आज प्रयागराजच्या किल्ल्यामध्ये आहे। याला राणीचा हुकूम किंवा संघभेद शिलालेख असं म्हटलं जातं। ठीक आहे, तर ह्याच्यावर हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, याच्यावर तुम्हाला प्रश्न कधीही येऊ शकतो। सो हे व्यवस्थित तुम्हाला माहीत पाहिजे। पुढचा आहे टोपरा आणि मेरूत हे जे स्तंभलेख आहेत ते फिरोजशाह तुगलक यानं काय केलं होतं, दिल्लीला आणले होते। हे बघा, हा जो शिलालेख तुम्हाला इथे दिसतोय, स्तंभलेख दिसतोय, हा स्तंभलेख दिल्लीजवळ आहे। ठीक आहे, त्याला तो दिल्लीजवळ आणून फिरोजशाह तुगलकने दिल्लीजवळ आणून तिथे त्याची स्थापना केली आहे। खाली एक खूप भलं मोठं स्ट्रक्चर हे केलंय आणि वर तो स्तंभ लावलेला आहे। ठीक आहे, पुढचं जुनागड किंवा गिरनार शिलालेख, इथे अशोकानं हा कोरलेला आहे आणि ह्याच्यात सुदर्शन तलाव जे त्याची डागडुजी केल्याची, दुरुस्ती केल्याचा उल्लेख आहे। तर ह्या सुदर्शन तलावाची निर्मिती जी आहे ती चंद्रगुप्ताने केली होती। ठीक आहे, चंद्रगुप्त मौर्य याने केली होती आणि अशोकाने त्याच्यावर जो शिलालेख कोरला तो मुळात ब्राह्मी लिपीमध्ये होता, प्राकृत भाषेमध्ये होता। याच शिलालेखावर पुढे अशोक, शक शासक ऋतुदमन आणि स्कंदगुप्त, हा गुप्त आहे। ठीक आहे, हा शक, ठीक आहे, आणि हा अशोक मौर्य। ठीक आहे, या इत्यादी शासकांनी काय केलेलं आहे, याच्यावर लेख त्यांचे कोरून घेतलेले आहेत। ठीक आहे, आता राजस्थानमधील बैराठ, ठीक आहे, किंवा बैरत असं त्याला म्हटलं जातं, जे महाजनपदाची राजधानी होती विराटनगर। ठीक आहे, तर इथं भाब्रू शिलालेखात अशोकाने बौद्ध धर्माचा अनुयायी असल्याचा उल्लेख इथं आढळतो आणि हा त्याचा 14वा शिलालेख होता। ठीक आहे, अशोकाचे जे एकूण सगळे 40 शिलालेख आजपर्यंत सापडलेले त्याच्यामध्ये त्याची फक्त एकच पत्नी करुवाकी आणि त्याचा पुत्र तिवर यांचाच उल्लेख येतो, इतरांचा उल्लेख येत नाही। मस्की, नित्तूर, उडे गोलम, गुर्जरा ह्या 4च लेखांवर अशोकाच्या नावाचा उल्लेख आहे। तर भाब्रू शिलालेखात त्याला मगधराज, ठीक आहे,
असं म्हटलेलं आहे, मगधचा राजा असं त्याचं म्हटलेलं आहे. अशोकाचे जे वेगवेगळे शिलालेख आहेत त्याच्यामध्ये काही शब्द आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल निग्रथ म्हणजे निग्रंथ जैन, बाभण म्हणजे ब्राह्मण आणि पसंद म्हणजे संप्रदाय किंवा समाज असा अर्थानं ते शब्द वापरले जात असावे असं दिसतं. धन्यवाद.